नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्रमांक 13 मोठी आई आहे. या पाठाची लेखिका आहे मालतीबाई दांडेकर. या पाठाखाली पान क्रमांक 36, 37 आणि 38 वर हा स्वाध्याय दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या स्वाध्यायामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. त्याआधी मोठी आई या पाठामध्ये लेखिका आपल्या सगळ्यांना काय सांगू इच्छित आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. लेखिका काय सांगत आहे की आपल्याला आपल्या आईपेक्षाही अजून एक मोठी आई आहे. कोण आहे ती? आपली मातृभूमी, आपली जमीन. मला सांगा, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत की ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही? फर्स्ट, अन्न. आपल्याला खायला जेवण लागतं तरच आपल्याला एनर्जी येणार आणि तरच आपण काम करू शकणार, हो की नाही? तर अन्न, मग शरीर झाकण्यासाठी किंवा शरीराचे संरक्षण करण्यासाठी थंडीपासून, उन्हापासून, पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला कपडे लागतात आणि राहण्यासाठी घर लागतं. तर या सगळ्या वस्तू कुठून येतात? अन्न, वस्त्र, निवारा कुठून येतो? तर जमिनीतूनच येतात. आपली आई आपल्याला छान छान पदार्थ करून खाऊ घालते, पण हे पदार्थ बनवताना जे जिन्नस लागतात ते आई कुठून आणते आपली? तर या जमिनीतूनच. हा पाठ वाचला की आपल्याला कळणार आहे की कशा प्रकारे ही जमीन आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असते. जशी आपली आई आपल्यावर खूप प्रेम करते, तशीच आपली जमीन सुद्धा आपली खूप काळजी घेत असते. आपल्याला काय हवं, काय नको ते सगळं आपल्याला वेळच्या वेळी देत असते. ती जर नसती तर आपले अस्तित्वच या भूतलावर नसते आणि म्हणून त्या भूमीविषयी कृतज्ञतेची भावना आपण सतत मनात जपली पाहिजे. हाच संदेश या पाठातून लेखिका आपल्याला देत आहे. चला तर मग आता आपण प्रश्न उत्तरे पाहूयात. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? सांगा बरं, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? तर दगड, माती, विटा, चुना व लाकूड इत्यादी वस्तू घर बांधण्यासाठी लागतात. जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे असतात? उत्तर, चांदी, रुपे, पितळ, तांबे, कथिल, दगडी कोळसा, लोखंड इत्यादी खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात. कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर, लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू कारखान्यात धातूपासून तयार होतात. चुना कशापासून तयार करतात? घर बांधण्यासाठी चुना लागतो. मग तो चुना कशापासून तयार करतात? तर चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात. लेखिकाच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? माणसांना प्रत्येक गोष्ट या भूमीनेच दिली आहे, म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा. प्रश्न दुसरा, तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून आपणास मिळतात? याची यादी बनवा. धान्य. धान्यामध्ये आपण काय काय खातो? तर ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ आणि इतर सुद्धा आहेत बरेच. कडधान्य, मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, वाल, तूर, उडीद आणि आणखी तुम्हाला जे आणखी कडधान्य आवडत असतील त्यांची नावे सुद्धा इथे पुढे लिहिलीत तरी चालणार आहे. पालेभाज्या, त्यामध्ये मेथी, शेपू, तांदळी, चाकवत, पालक, माठ, कोथिंबीर इत्यादी. फळभाज्या, वांगी, कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, दोडका, कारले, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी, घेवडा इत्यादी. कंदमुळे, कांदा, गाजर, बीट, मुळा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी. फळे, केळी, चिक्कू, पेरू, आंबा, फणस, अननस, द्राक्षे, सफरचंद, जांभळे, कवठ, बोरे, पपई, काजू, बदाम, अक्रोड इत्यादी. प्रश्न तिसरा, आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर, माणसाला असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मातृभूमी भागवते.
माणसाचे पालनपोषण मातृभूमीच करते. माणसाला जीवन जगायला लागणारी प्रत्येक वस्तू मातृभूमीच पुरवते. ती आपली मोठी आई आहे म्हणून मातृभूमीबद्दल प्रेम भाव बाळगायला हवा. आपण मातृभूमीचे ऋणी आहोत. प्रश्न 4. मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधून लिहा. उत्तर: भूमी, जमीन, माती, धरणी माता, मातृभूमी, मायभूमी हे शब्द या पाठामध्ये, मोठी आई या पाठामध्ये मोठ्या आईसाठी वापरलेले शब्द आहेत. प्रश्न 5. पाटी पेन्सिल यासारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा. सोने रुपे, दागदागिने, दगडमाती, दूध दही, गाई म्हशी, अन्न वस्त्र. प्रश्न 6. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मातृभूमी, वस्त्र, माया, आई हे शब्द आहेत आणि यांचे समानार्थी शब्द पाहूयात आता आपण. मातृभूमीसाठी समानार्थी शब्द आहे मायभूमी. वस्त्रचा समानार्थी शब्द कपडे. माया प्रेम, आई, माता, जननी. प्रश्न 7. हे शब्द असेच लिहा. आता हे शब्द जे दिलेले आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये ते असेच तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. जसे की जिन्नस, भूमी, इथे पहा भू दुसरा आहे, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळ्या, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे. प्रश्न 7. खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. फुटाणे कशापासून बनतात? चण्यापासून. मनुके द्राक्षापासून. भाकरी ज्वारीचीही असते, तांदळाची असते, नाचणीची असते. सो ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी. चपाती गव्हापासून बनवतो, गहू. वेफर्स कशापासून बनवतो वेफर्स? तर बटाटे आणि केळीपासून सुद्धा बनवतो. सो इथे तुम्ही केळी लिहिले तरीही चालणार आहे. सॉस टोमॅटोचा सॉस बनवतो. सरबत बऱ्याच प्रकारचे असतात, कोकम, लिंबू. चिक्की कशापासून बनवतात? आता चिक्की सुद्धा बऱ्याच पदार्थांपासून बनवतात. डाळ्यांची, फुटाण्याची डाळ असते त्याची चिक्की बनवतात किंवा शेंगदाण्याची बनवतात. इथे आपण लिहूयात गूळ, शेंगदाणे, तीळ. पुढील प्रश्न. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. एक वचन, अनेक वचन. एक तुळई, अनेक तुळया. एक बिजागरी, अनेक बिजागऱ्या. एक झाड, अनेक झाडे. एक दागिना, अनेक दागिने. एक कवट हे फळ आहे. एक कवट, अनेक कवटे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खातो कवठाचं फळ. माती, एक माती, अनेक सुद्धा मातीच. प्रश्न 10. खालील तक्ता भरा. मनुष्याचे खाद्य, घर बांधणीला उपयुक्त वस्तू, विविध खनिजे, प्राण्यांचे खाद्य. आता हे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या पाठामध्ये दिलेले आहे. इथे अनुक्रमांक टाकायचे आहे 1, 2, 3 आणि इथे पुढे लिहायचे आहे. तर मनुष्याचे खाद्य, मनुष्य काय काय खातो? तर धान्य, फळं, पालेभाज्या, हो की नाही? तर इथे आपण लिहायचे आहे धान्य, कडधान्य, दूध, दही, तूप, पालेभाजी, फळभाजी. घर बांधणीला उपयुक्त वस्तू कोणत्या आहेत? तर दगड, माती, विटा, चुना, लाकूड, लोखंड. खनिजे कोणते आहेत जे आपल्याला जमिनीच्या पोटातून मिळतात? तर सोने, चांदी, तांबे, कथील, रुपे, लोखंड, कोळसा. प्राण्यांचे खाद्य, काय प्राणी काय काय खातात? तर गवत, कडबा, फळे. प्रश्न 11. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो? त्या कामांची यादी करा. शेतामध्ये पीक व्यवस्थित यावं, चांगले यावे म्हणून शेतकरी दिवस रात्र राबत असतो. आपण पाहूयात मग कोणकोणते कामे असतात शेतामध्ये. नांगरणी असते. काय असते त्यामध्ये? शेतकरी शेत जमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. कधी बैल जोडीच्या तर कधी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी केली जाते. आता पेरणी म्हणजे काय? तर नांगरणी झाल्यानंतर म्हणजे ते शेत
लोखंडी नांगराने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून झाल्यानंतर त्यामध्ये काय केलं जातं? बियाणं टाकलं जातं. नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे आहे त्या बियांची पेरणी करतो, म्हणजे त्या बिया त्या शेतामध्ये टाकतो. पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते. खते घालणे, पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात. खालील तक्ता पूर्ण करा. लोखंडी वस्तू, काचेच्या वस्तू, लाकडी वस्तू, मातीच्या वस्तू. आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे. तुमच्या घरामध्ये लोखंडी वस्तू कोणकोणत्या आहेत ते लिहायचे आहे. तर खुर्च्या, पलंग, झोका किंवा इतर सुद्धा काही लोखंडी वस्तू असतील तर त्या लिहिल्या तरी चालणार आहे. त्यानंतर काचेच्या वस्तू, आरसा, बाटली. लाकडी वस्तू, सोफा, कपाट, टेबल. मातीच्या वस्तू कोणत्या आहेत? तर रांजण, माठ, फुलदाण्या आणि आपण दिवाळीच्या वेळेस पणती लावतो ती सुद्धा मातीपासून बनवलेली असते, तर पणती लिहिली तरीही चालणार आहे. आणखी कोणती तुमच्या घरामध्ये मातीची वस्तू असेल तर ती लिहिली तिथे तरीही चालणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा. तर तुम्हाला माहित आहे की काही पिके हे जमिनीच्या वर येतात तर काही जमिनीच्या खाली येतात. तर जमिनीच्या खाली येणारी पिके कोणती आहेत बरं? बरेच आहेत, हो की नाही? आपण पाहूयात. जमिनीच्या खाली येणारी पिके: बटाटा, कांदा, मुळा, आले, बीट, गाजर, रताळे इत्यादी. जमिनीच्या वर कोणती पिके येतात? तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, ऊस, नाचणी आणि आणखीन बरीच पिके आहेत की जी जमिनीच्या वर येतात. प्रश्न 14वा. खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपापसात गप्पा मारा. साखरेपासून काय काय तयार होते तुमच्या घरामध्ये? तर मिठाई, शिरा, चहा आणि आणखी कोणत्या वस्तू तयार होत असतील तर त्या लिहिल्यात तरीही चालणार आहे. बटाट्यापासून तुम्ही काय काय बनवता? आईची मदत घ्यायची आहे हा प्रश्न सोडवताना. बटाटा कशा कशामध्ये वापरला जातो? तर बटाट्यापासून वेफर्स तयार होतात, भाजी बटाट्याची करतो, आणखी भजी सुद्धा करतो. उडदापासून काय काय तयार करतात तुमच्या घरामध्ये? तर उसळ, पापड आणि उडदाची डाळ सुद्धा तयार करतो. ती डाळ आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. जेव्हा आपण इडली, उत्तप्पा करतो तेव्हा सुद्धा उडदाची डाळ आपण वापरतो. टमाटा कुठे कुठे वापरतो? तर सॉस बनवण्यासाठी. त्याच्या टमाट्यापासून भाजी तयार करतो आपण आणि सूप सुद्धा तयार करतो. पुढील प्रश्न पाहूयात. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा. इथे काय काय दिलेले आहे? मोठी आई आपल्याला काय काय देते? कपडे, घर. आता कपडे कसे तयार करतो हे पाठामध्ये दिलेले आहे. पाठ व्यवस्थित वाचायचा आहे. घरासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मोठ्या आईकडून मिळत असतात. त्यानंतर आणखी काय काय आपल्याला मोठी आई देते? तर अन्न, माती, लाकूड, पाटी पेन्सिल, औषधे, इंधन. पुढील प्रश्न आहे. खालील वाक्यात प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम ही विराम चिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा. विराम चिन्हे. विराम म्हणजे काय? विराम म्हणजे विश्रांती किंवा थांबणे. आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो. आता मी सुद्धा तुमच्याशी बोलतीये तर मी मध्ये मध्ये थांबते. वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कुठे आहे, वाक्यात कुठे थांबायचे, किती थांबायचे हे कळले पाहिजे. आणि ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे असे म्हणतात. आता ही जी चिन्हे आहेत यांनाच विराम चिन्हे म्हणतात. मग आता यांचा वापर कुठे आणि कसा करायचा? खालील उदाहरणे पाहूयात आणि समजून घेऊयात. आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. आता हे जेव्हा आपण असं वाचतो तेव्हा काही मजा येत नाही, हो की नाही? आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. याला आपण कोणते चिन्ह वापरले की व्यवस्थित आपल्याला वाचता येणार आहे, बोलता येणार आहे आणि ते ऐकायला सुद्धा आपल्याला छान वाटणार आहे. पाहूयात आपण. आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. आता इथे हे कोणते चिन्ह आहे? हे आहे प्रश्नचिन्ह आणि इथे हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. प्रश्नचिन्ह कुठे वापरतात हे तुम्हाला माहित आहे. जेव्हा प्रश्न असतो तेव्हा तिथे
प्रश्नचिन्ह वापरला जातो. पण दुहेरी अवतरण चिन्ह कुठे वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता इथे आई काय म्हणाली हे सांगण्यासाठी आपण इथे दुहेरी अवतरण चिन्ह वापरत आहोत, की आई असं म्हणाली. आवडले का तुला पुस्तक? पुढील वाक्य पाहूयात. तो प्रामाणिक आहे, बाबांनी सांगितले. आता इथे विरामचिन्ह कसं वापरणार? एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहे, तो प्रामाणिक आहे, स्वल्पविराम, बाबांनी सांगितले. आता इथे एकेरी अवतरण चिन्हामध्ये हे का लिहिले आहे? एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असला किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. पुढील वाक्य पाहूयात. गणू म्हणाला, अगं आई, उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. आता इथे खूपच प्लेन वाक्य वाटते, हो की नाही? इथे जर आपण विरामचिन्हे घातली तर वाचायला आणि ऐकायला छान वाटते. गणू म्हणाला, अगं आई, उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. आता इथे गणू काय म्हणाला ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहे. आता इथे आपल्याला थोडंसं थांबायचंय. अगं आई, मग स्वल्पविराम, उद्या सुट्टी आहे, स्वल्पविराम, असे दिनूने सांगितले. आता इथे अर्धविराम दिलेला आहे. का अर्धविराम दिलेला आहे? कारण 2 छोटी छोटी वाक्य इथे जोडायची आहेत म्हणून. असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. पुढील वाक्य पाहूयात. अहाहा, किती छान चित्र आहे. उद्गारवाचक चिन्ह वापरणार, हो की नाही? अहाहा, किती छान चित्र आहे. तुला लाडू आवडतो का? आता हा प्रश्न आहे की नाही, मग प्रश्नचिन्ह येणार. तुला लाडू आवडतो का? माझे काका मुंबईला राहतात. आता हे एक वाक्य आहे, मग इथे येणार पूर्णविराम. मधू, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले. आता इथे कुठे थांबायचं कळतंय का? नाही ना, इथे स्वल्पविराम हवा आहे. कारण स्वल्पविराम आपण कधी वापरतो? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर आपण स्वल्पविराम वापरतो. आता इथे मुलांची नावं आहेत, हो की नाही? सो इथे आपण स्वल्पविराम वापरणार. मधू, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.